ओके, साहित्य बघितलं जाऊया कृतीकडे. इथे आपण पाणी तापत ठेवलंय, पण वाटेल तसं आम्हाला पाहिजे तसं पाणी चालत नाही. 1 वाटी साखर आहे, 1 वाटी पाणी आहे. आता काय करायचं मला सांगा. आता 1 वाटी पाणी हे केले आपण, त्याच्यामध्ये 1 वाटी साखर टाकूया आणि पाऊण वाटी तूप आहे. हो, साजूक तूप घालू. हो. आता हे पूर्ण साखर मेल्ट होऊसपर्यंत उकळायचंय आणि त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालून पाणी थंड करायचंय. बरं, आत्ताच घालायची वेलची पावडर? हो, थोडंसं. हो, घालून टाक. हे बस. हो. तर आता हे आपलं तयार झालेले, थंड झालेले. आता आपल्याला ह्याच्यात बसेल एवढा मैदा टाकायचा आहे. बरं बरं, किती घालू सांगा मला, अंदाज आहे. आणि आपल्याला मळून घ्यायचं ना हे? हो, मळून घ्यायचं. बस होईल. बस. हो, बस होईल. ओके मंडळी, आता आम्ही हे मळून घेतो. ओके, अशा प्रकारे आपला डो तयार झाला आहे. डो तयार झालेला आहे. आता काय करायचं? आता ह्याचे आपण छोटे छोटे गोळे करून डोनट बनवूया. तिथे तेल पण तापत ठेवलेलं आहे साईडला. ओके, हे पहा, सर्वसाधारण एवढं जाड ठेवायचं आहे आपल्याला. आणि नंतर मग हे झाकणाने मध्ये भोक पाडायचं, होल करून टाकायचं आहे. आयडियाची फायडिया. ओके, हे आपलं आता हे रेडी. फ्राय करू. आता हे डीप फ्राय करायचं. गॅस मोठा करू? मोठं नको. छान मीडियम आचवरती मस्त कलर आणायचा त्याला. खूप ब्राऊन पण नाही झाला पाहिजे. मधला मधला. हो, कारण खाली काढल्यानंतर कलर सेट होतोय. बर, आहे तोच कलर आला. हो. वा. आणि ह्याच्यामध्ये ईस्ट नाहीये, सोडा नाहीये, काही नाही. मुलांसाठी पण हेल्दी आहे. तूप आहे गाईचं चांगलं. हे पहा, छान कलर आलेला आहे ह्याला. हे अशा प्रकारे डोनट रेडी. आता आपला डोनट झालेला आहे. हां, आता पुढे काय करायचं आपल्याला? आता चॉकलेट मेल्ट चॉकलेट ह्याच्यावरती सोडायचं आहे. क्या बात आहे, सही. असं चॉकलेटने सगळं झाकून टाकायचं बरं का, दिसतं नाही आतलं काय आहे. हा, आणि ह्याच्यावरती कलरफुल गोळ्या लावून टाकायच्या. या गोळ्या ठेवताना तुम्हाला असं वाटेल चुकून की आपण एखादी गोळी खावी का, असं वाटलं की लगेच आणि टाकून द्यायची तुला. सिंपल आहे, त्यात काय विचार करण्यासाठी काही नाही आहे. सुरू व्हायचं. नाव रेडी टू इट. हो, है ना? हो. किती सोपं आहे. लिहून घ्या साहित्य आणि कृती. चॉकलेट डोनट बनवण्यासाठी लागणारे साहित्य: मैदा, साखर, वितळलेलं चॉकलेट, तूप, वेलची पूड आणि चॉकलेट गोळी. कृती: फ्राईंग पॅन मध्ये साखर घेऊन त्यामध्ये तूप आणि वेलची पूड घालून साखर वितळवून घ्यावी. त्यानंतर मिश्रण एका भांड्यामध्ये काढून त्यामध्ये मैदा घालून पीठ मळून घ्यावं. तयार पिठाची पारी लाटून झाकणाच्या सहाय्याने पारीच्या मधला भाग काढून घ्यावा. कढईतील गरम तेलात डोनट्स तळून घ्यावेत. तळल्यानंतर वितळलेलं चॉकलेट आणि चॉकलेटच्या गोळ्या ठेवून सेट करून डिश सर्व्ह करावी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. हो. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.